गुलाल उधळी तरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. आबीर आणि बुक्याशिवाय किंवा अष्टगंधाशिवाय आणि गणगोळीशिवाय वारकऱ्याला शोभा नाही. कारण जावे तयाची आकुळा किंवा एकंदरीत जर आपण पाहिलं तर नाथ महाराजांनी देखील या आबीर आणि बुक्याचं गोड असं वर्णन केलेलं आहे. तुळशीमाळ गळा गोपीचंदन टिळा आणि हृदयी कळवळा वैष्णवांचा. हृदयी कळवळा कधी असतो किंवा वैष्णव कोणाला म्हणायचं तर ज्याच्या कपाळावरती सुंदर असा रेखीव असा बुका असतो. पण या बुक्याला एकंदरीत देणारी ही सगळी काही मंडळी आहे. आपण त्यांचे अनुभव जाणून घेणार आहोत. काय आज आनंद होतोय हजारो लाखो वारकऱ्यांना हे वैष्णवांचं प्रतीक देताना. आम्हाला अतिशय आनंद होतो की हे वारकरी संप्रदाय आहे. दरवर्षी विठ्ठलाच्या दर्शनाला येऊन पंढरपूर मधल्या लोकांच्या आम्हाला व्यापारी लोकांचे जे गुजराण करतात आमचे त्यांच्यामुळे सगळं हे करत आहे. विश्व आमच्यासाठी तेच पांडुरंग आहेत. ॲक्च्युली खरं तर सांगायचं तर विटेवरचा विठ्ठल जो आहे तो त्यांच्यासाठी पांडुरंग आहे, ते आमच्यासाठी पांडुरंग आहेत. या श्रद्धेने आम्ही सगळा माल बनवतो आणि त्यांच्यापर्यंत हा प्रसाद देतो. आपण पाहिलं की किती बोलक्या अशा भावना होत्या की इथं येणारा प्रत्येक ग्राहक नाही तर तो पांडुरंग आहे. म्हणजे प्रत्येकाची जर अशी धारणा झाली किंवा भावना झाली तर देश पुढे जायला अजिबात वेळ लागणार नाही. मंडळी, इथे येणारा प्रत्येक व्यक्ती वैष्णव आहे आणि वैष्णवामध्ये आम्ही विठ्ठलाला बघतो. अशा गोड अशा भावना एकंदरीत या निमित्ताने आपण बघितल्या. आपण जर पाठीमागं पाहिलं तर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वारकऱ्यांची गर्दी आपल्याला या इथे बघायला मिळते. खरं तर सगळी वैष्णवांची मांदियाळी आज या एकादशीच्या महापर्वावर काल एकादशी झाली आणि एकंदरीत वारीच्या निमित्ताने सर्व अवघा संताचा मेळा आज या पंढरी नगरीमध्ये पंढरपुराच्या दरबारामध्ये भरलेला आहे. या वैष्णवांमध्ये असंख्य वारकरी मंडळी देखील आहे. आपण कितीही वारी केली दरवर्षी आणि आबीर आणि बुका नाही नेला तर काहीतरी राहिलं आहे पंढरपुरामध्ये, अशी आपली भावना होत असते. काय महत्त्व आहे आबीर आणि बुक्याचं वारकरी संप्रदायामध्ये? वारकरी संप्रदायामध्ये अष्टगंध आणि बुक्का हे वैष्णवाचं प्रतीक मानलेलं आहे. खरा वैष्णव जर कोण असेल तर ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आणि कपाळाला अष्टगंध आणि बुक्का लावला, हीच खरी वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून बहिरंगाने ही वारकऱ्याची खऱ्या अर्थाने ओळख आहे. म्हणून दरवर्षी वारीला येत असताना प्रत्येक वारकरी इथं घरी जात असताना अष्टगंध बुक्क आणि सौभाग्यवती करता कुंकूसुद्धा दरवर्षी नेत असतो. आणि पंढरपूरमधलं अष्टगंध हे नामांकित अष्टगंध आहे. इतर असं अष्टगंध बुक्का कुठेही मिळत नाही. म्हणून दरवर्षी वारकरी इथूनच अष्टगंध बुक्का घेऊन जात असतात. आपण पाहिलं की दरवर्षी अष्टगंध आणि बुक्का सगळी वारकरी मंडळी इथनं घेऊन जाते. एकंदरीत काय आज सांगाल? एकंदरीत छान असा गंध लावलेला आहे, हे तर आपलं प्रतीकच आहे. पण ही सगळी सेवा इथनं आपण घेऊन जातो. एकंदरीत आबीर असेल, बुका असेल, जे काही आपलं साहित्य वारकऱ्यांचं आहे. पण त्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं वारी तर आहेच, आनंदही आहे. पण एकंदरीत वारकरी संप्रदायाला आज काय संदेश आहे आपल्या या वारीच्या निमित्ताने? जीवन जगत असताना आपण सर्वजण वारकरी जर जीवनामध्ये वारकरी जीवन जर जगलो तर निश्चितपणे त्या भगवंताची कृपा, पांडुरंगाची कृपा तुमच्या झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आपण मनुष्य जीवनामध्ये एवढा अमोल नरदेव आम्हाला प्राप्त झाला आणि या नरद्यामध्ये आल्यानंतर तुम्ही जर वारी केली नाही तर एवढा मोठा अमोल किमतीचा नरदेव तुमचा व्यर्थ गेला असं समजायचं. म्हणून प्रत्यक्षात जगद्गुरू तुकोबारायसुद्धा तेच म्हणतात, होईन भिकारी पंढरीचा वारकरी. जीवनामध्ये आपण जीवन जगत असताना वारकऱ्याचं जीवन जगून पहा महाराज. निश्चितपणे काय नित्यनियमावली असते हे त्या वारकऱ्याकडूनच शिकले जाते. असं हे पांडुरंगाची प्रत्येक वारकऱ्यावर कृपा आहे. आणि इथं आल्यानंतर खरंच ज्याप्रमाणे माऊली म्हणतात, अवघाची संसार सुखाचा करेन आनंदे भरीन तिन्ही लोका, जाईन गे माहे तया पंढरपुरा भेटीन माहेरा आपुलिया. हे प्रत्येक वारकऱ्याचं हे माहेर आहे. आणि इथं आल्यानंतर प्रत्येक वारकरी ज्याप्रमाणे महाराज वारकऱ्याचं असं जीवन आहे की एकमेकाच्या पाया लागतात महाराज. त्यांच्या अंतःकरणामध्ये लहान मोठं कुणीच नाही, असं हे वारकऱ्याचं सुंदर जीवन आहे. आपण पाहिलं की लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा किंवा मऊ मेनाहुनी आम्ही विष्णुदास. संत मंडळी स्वतःला मेनाहून मऊ करते तर साखरेच्या दाण्याहून अजून बारीक. आणि म्हणजे एकंदरीत जर आपण पाहिलं संतांचा उपदेश असेल, संतांचा संदेश असेल तर एकंदरीत या विश्वाला एक वेगळा आणि चांगला सुखकार असा
मार्ग सगळ्या संतांनी दाखवलेला आहे. मी तयाचा द्वारीचा श्वान म्हणजे इथं आपण जर संतांचा विचार जर केला, अभंगांचा त्यांचा विचार केला, तर काही संतांनी असंही वर्णन केलेलं आहे की मी विठ्ठलाच्या दारीचा कुत्रा जरी झालो तरी माझं भाग्य उदयाला आलं. आपण तर मनुष्य जन्मात आहे, त्यामुळे संतांचा इतका मोठा उपदेश आणि अभंगाच्या माध्यमातून जर शिकवण असेल तर प्रत्येकाने वारी ही केलीच पाहिजे. आणि त्या निमित्ताने, वारीच्या निमित्ताने आपण सर्वजण चालत आहोत यंदा पंढरीची वारी. आज या पंढरपुरामध्ये वेगवेगळ्या वारकऱ्यांच्या भावना, अबीर आणि बुक्याचं काय महत्त्व असतं हेच आपण वारकरी संप्रदायाकडून जाणून घेतलेलं आहे. तुम्ही सर्वजण बघत आहात यंदाची पंढरीची वारी. आपली वारी, आपली परंपरा. रामकृष्ण हरी.